राजा रायगडी गेला. किती अपार दुःख दाटलं असेल राजगडा तुझ्या ठाई. तिन्ही माचांसह हा बालेकिल्ला हातपाय पोटाशी बांधून मुसमुसला असेल. रायगडाकडे मोठ्या आशेनं पाहत असशील तू. रायगड ही तुझी समजूत काढत असेल. तू जसा राजा सांभाळला तसाच मी ही जीवापाड सांभाळेल. त्याच्या या बोलण्यामुळेच तुला धीर आला असेल. तुझा जीव भांड्यात पडला असेल. पण गड्या राजगडा, खरं सांगू, राजा तुला सोडून कधी गेलाच नाही रे. तो रायगडीही गेला तो तुला घेऊनच. त्याच्या काळजात, अरे रायगडीच्या तख्तावरूनही तूच दिसावा असा त्या राजाचा हट्ट. तसंच बांधकाम किती बरं हरकला असशील तू 1596च्या ज्येष्ठाच्या त्रयोदशीस. रायगडाच्या नगारखान्यावर निनादणाऱ्या शिंगे, कर्णे, तुतार्या, नगाऱ्यांनी ही आनंदाची वार्ता तुझ्यापर्यंत पोचती केली असेल. तू सांभाळलेला शिवबा आज छत्रपती झाला. तुझ्या अंगणी लावलेलं रोप आज गगनतरू झाले. अवघा महाराष्ट्र त्याच्या शीतळ सावलीत सुखाने नांदत होता. हे बळीचं राज्य नव्हे, हे रामराज्य नव्हे नव्हे, हे तर स्वराज्य. तुझ्या आनंदास तर गगन ठेंगण. सर्वजण उगवतीस नमस्कार करतात. तू मात्र मावळतीस नजर लावून बसला असेल. शिवसूर्याचं दर्शन घेत असेल. राजाला तरी तुझ्या विना कुठे चैन. जगदीश्वराच्या दर्शनास येताना घटकाभर का होईना राजा राजगड पाहण्यास थांबत असेल. मनभर निहाळत असेल. आणि त्या चैत्री पुणवेनं घात केला. रोज दिसणारा राजा आज दिसलाच नाही. आणि धडाडलेली असेल चिता जगदीश्वरासमोर. कुणाची चिता. काळजाचा ठोका चुकला असेल. नाही त्या विचारांची अपशकुनी गिधाडं मनात फडफडली असतील. आणि मावळतीहून येणाऱ्या वाऱ्यांनी रायगडाचा निरोप तुला सांगितला असेल. आपला राजा गेला. अरे देवा, आभाळातून वीज कोसळावी नि ठाईच जळून जावे असा तू कोसळला असेल. चिऱ्यांचा धीर सुटला असेल. ऊर फुटून तू तोरण्याच्या गळ्यात पडून रडला असेल. पुरंदर सिंहगडाने ऊर पिटला असेल. पद्मावती काळेश्वरीनं टिप गाळली असेल. ती जळती चिता पाहून राजगडा तूही आपले डोळे मिटून घेतलेस. त्या दिठीनं राजा पाहिला. त्याच जगात अजून काही पाहण्यास उरलंच नव्हतं. अमृत चाखल्यानंतर तोंडी लावायला काय उरणार. काहीच नाही. तूही समाधी घेतलीस, अगदी राजासारखीच चिर समाधी.